शिंदे सर यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर शंभूराजे डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणजेच संभाजी नाळे सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यांच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. लवकरच त्या स्पर्धेचा ऑप्शन देखील आपल्याला पाहायला मिळेल. KPL प्रमाणेच ही स्पर्धा देखील चर्चेमध्ये राहिली आहे. त्यांच्या मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू येणं गरजेचं आहे. निश्चितच जीवनजी शिंदे सर यांचं देखील आगमन झाले. सर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. निश्चितच दोन्ही संघांनी सुरुवात केली विजयाने आणि आता मात्र क्वालिफाय व्हायचंय. त्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं असणार आहे. क्वालिफाय व्हायचंय तर आपल्याला या मॅच मध्ये जी-जानने लढावं लागेल. सलामीची जोडी जलसिंग पाटील आणि गणेश मगदूम. पहिला चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर त्याने खेळून काढला फटका. मिड विकेटला हा फटका खेळून काढला. सिंगलला इथे निश्चितच न्याय दिला जातोय. सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. मगाच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलंय जलसिंग पाटील एक जबाबदारीनं क्रिकेट खेळत आलाय. निश्चितच एक वर्ष जर पाहायला गेलं तर KPLचं जे टायटल आहे जे स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण केलंय. निश्चितच एटी स्पोर्ट्स पन्हाळा संघ त्याचा जर पाहायला गेलं तर संघ राहिला. त्या संघाने टायटल जिंकलंय. त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. हा चेंडू जबरदस्त टाकलाय. पहिला चेंडू इथे मात्र फेस करत असताना गणेश मगदूम याची बॅट बोलणं गरजेचं आहे. दक्कन पन्हाळा संघाला या मॅच मध्ये जर विजय हवा असेल तर इथे गणेशची बॅट बोलणं गरजेचं आहे. मॅन फ्रॉम चुवेचा खेळाडू आहे. स्वामी स्पोर्ट्स येथेच. हो या चेंडूवरती फटका तर खेळलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इथे पुन्हा एकदा नाराज केलाय गणेश मगदूम. बॅक टू द पेव्हलियन. मगाच्या मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार, या मॅच मध्ये सिल्वर डकचा शिकार. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन TJ. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळते इंद्रजित कडके पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सर्वांना परिचयाचं नाव आहे. हो इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. ज्यावेळी संधीचा हा चेंडू थोडस एक्स्ट्रा धावा खर्चणारा हा चेंडू पाहायला मिळाला. या एकेरी धावाने धावसंख्या वाढते. 2 धावा फटकावरती लागले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर महत्वाची विकेट देखील आली. इथे जर पाहायला गेलं तर हो चांगला चेंडू वळवलाय. सुरेख चेंडू हातायला जातोय. थोडस प्रेशर पाहायला मिळते या मॅच मध्ये. जलसिंग पाटील थोडस प्रेशरने खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्यावरती अतिरिक्त जबाबदारी आहे. गणेशने इथे मात्र लवकर साथ सोडली. मगाच्या मॅच मध्ये देखील गणेश प्रभावी ठरले नव्हते. एक चांगले बॅटर आहेत परंतु आजचा दिवस त्याचा नाहीये.
निश्चितच एक चांगले बॅटर आहेत हे या कोल्हापूर नगरीला देखील माहिती आहे. ओहो या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. पिकअप स्ट्रोक इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु चेंडू थोडासा धीम्या गतीने आलाय आणि बॅट आधी फिरली आणि म्हणूनच या चेंडूवरती तो मोठा फटका सजवताना थोडस अपयश आले. या चेंडूवरती सिंगल आले म्हणजेच शेवटच्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक राखली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावींचं षटक इथे मात्र हाताला गेलंय. जावेद संधी जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. अनुभव इथे मात्र दाखवला जावेद संधीने. डीजे गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम रिंदाचा गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. सध्या मी जबरदस्त गोलंदाज आहेत आपण त्यांना देखील पाहतोय. उपरी परिसरातील हे नाव आहे. निश्चितच इथे पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह केला जातोय. कव्हरच्या दिशेने फटका केला. जयसिंग पाटील जबाबदारी खेळताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव इथे धाव फटका होती. पहिल्या षटकामध्ये जावेद संधीने फक्त 4 धावींचं षटक हाताळलं होतं. पहिलं षटक किफायतशीर पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावांचं षटक म्हणजे जवळजवळ मेडल षटक म्हणावं लागेल. कारण का पॉवरच्या प्लेच्या षटकामध्ये तटीय सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक असतात. 2 क्षेत्ररक्षकांना बाहेर लावण्याची मुभा असते तटीय सर्कलच्या बाहेर आणि त्यावेळेला गोलंदाजी करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. कारण का एक चूक झाली तर त्याच्यावरती प्रहार केला जाऊ शकतो आणि अनुभव आहे जावेद संधीकडे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय आणि या फटक्यामध्ये फक्त एक जाव ही संघाच्या खात्यामध्ये बाईकच्या स्वरूपामध्ये येते. म्हणजे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंचाचा इशारा आला बाईकच्या स्वरूपातल्या या धावेचा. सिंगल आली आहे. सिंगल ही धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 6 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. चांगली कामगिरी होत असताना पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आदिती विरू पाटील स्पोर्ट्स हा संघ वर्चस्व गाजवतो. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण केलंय. निश्चितच एक जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषा पार आला. शानदार चौकार. थँक्यू डीजे. इथे जर पाहायला गेलं तर पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये यश देखील आला. जबरदस्त फटका केला. ओहो इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच व्हाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव ई संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढेल इथे या मॅच मध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. एक चौकार देखील आला या दुसऱ्या षटकामध्ये. ओहो इथे जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्लासिकल फटका ज्यासाठी ओळखले देखील जातात जयसिंग पाटील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स इथे मिळाला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील आल्यात. 2 धावेने धावसंख्या इथे मात्र वाढतीये. 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. म्हणजे जे स्कोरर आहेत सिद्धार्थ सर ते देखील आम्हाला सांगतायत 1 विकेट आल्या आणि या 13 धावा या धावफलकावरती. थोडस बॅकपेन थोडस त्रास देत आहे जयसिंग पाटील. दुखापतग्रस्त आहेत. निश्चितच इंजुरीने हा खेळाडू थोडस त्रस्त होत असताना पाहायला मिळतोय. याआधी या पायांच्या इंजुरीने थोडस या खेळाडूला क्रिकेटच्या पडल्यापासून मागे ठेवलं होतं. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये थोडस जर पाहायला गेलं तर मेडिसिन बॉक्स द्यायचा आहे. मेडिसिन बॉक्स जर असेल तर प्लीज मेडिसिन बॉक्स जो आहे तो आतमध्ये दाखल करायचा आहे.
येस पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतात. हो हो, या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता जलसिंग पाटीलला, परंतु त्याने ओळखलं की हा चेंडू एक्स्ट्रा धावीसाठी असेल. एक धाव देखील मिळणार आहे आपल्याला या चेंडूवरती आणि म्हणूनच या चेंडूला खेळण्याचा तो इरादा होता तो शेवटच्या क्षणी बदलला या खेळाडूने आणि एक्स्ट्रा धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. एक्स्ट्रा धावीने धावसंख्या आतापर्यंत 14 धावा फलकावरती पाहायला मिळते. ओहो, या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता परंतु फटका फसलाय, असरदार नाहीये. थोडस बॅकपेनने या खेळाडूला थोडस त्रस्त केलं आणि म्हणूनच ती विकेट देखील आली आहे. ही महत्वाची विकेट, संघाला अडचणीत आणणारी विकेट पाहायला मिळाली. फलंदाज जयसिंग पाटील बॅक टू द पेवलेन टीजे. मदन कांबळे बॅटिंग साठी सज्ज होत असताना पाहायला मिळतात. युवा खेळाडूला इथे मात्र संधी मिळाली. या मॅच मध्ये जयसिंग पाटील माघारी परतले, आता मात्र थोडस दबाव पाहायला मिळतो दक्कन पन्ना या संघाच्या वरती, परंतु या मॅच मध्ये तो दबाव अटून कामगिरी करावं लागेल कारण का आपले 2 उपमाचे गेम परतलेत, परंतु आज आपल्याला संधी मिळाली हिरो बनण्याची. या खेळाडूंचं नाव चर्चेत का आलं, त्यांनी संधीचं सोनं केलं म्हणूनच ते चर्चेमध्ये आले. आज आपल्याला देखील ती चर्चा घडवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला देखील या मॅच मध्ये लढावं लागेल. निश्चितच ही मॅच महत्वाची देखील क्वालिफाय व्हायचंय सुपर 8 साठी. ओहो, चांगला चेंडू हलका तरी पुश केलाय, सुरेख फटका केलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल तर आले, शेवटच्या चेंडूवरती सिंगल आले आणि याच बरोबरीने दुसरं षटक देखील संपुष्टात आलंय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात, 2 गडीच्या मोबदल्यावरती 15 धावा फलकावरती येणारी षटक असतील 6, म्हणजे 36 चेंडू मध्ये अजून देखील जर पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल, परंतु तो पूर्ण केला जाईल का हे देखील पाहायचं आहे. तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅच कडे येऊया. डीजे गोलंदाजी मार्कवरती सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान प्रभावशाली गोलंदाज, पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. मागच्या मॅच मध्ये देखील इम्पॅक्टफुल गोलंदाजी पाहायला मिळाली होती. या खेळाडूची जबरदस्त गोलंदाज आहेत या वर्षीच्या अंगामध्ये, पुन्हा एकदा चर्चेमध्ये राहिला हा खेळाडू. सातत्यपूर्ण कामगिरी राहिली या खेळाडूची आणि म्हणूनच सातत्याने त्याचं नाव घेणं हे देखील आम्हाला नेचरच त्यासाठी या खेळाडूने भाग पाडलं. जबरदस्त कामगिरी आहे. एका स्पर्धेमध्ये पॉवरफुल नाहीये, सर्व स्पर्धेमध्ये इम्पॅक्ट टाकले या खेळाडूने. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कव्हर पॉइंटला इथे मात्र फटका केला, मिस स्ट्रोक होता त्याच्यावरती, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा जो चान्स इथे मात्र मिस केला नाहीये. 2 धावा आलेत, या 2 धावेने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा फलकावरती पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती या मॅच मध्ये गणेश माघारी परतलेत आणि त्याचबरोबर जलसिंग पाटील देखील माघारी परतलेत. आता या मॅच मध्ये
इंद्रजित खडकीला एक चांगली भूमिका जी आहे ती बजवावी लागेल. मागच्या मॅच मध्ये इंद्रजितने देखील चांगला खेळ दाखवला होता. जयसिंग पाटीलच्या बरोबरीने ती साजेदारी महत्वपूर्ण ठरली होती आणि त्या साजेदारीने इथे मात्र एक चांगलं टोटल उभारलं होतं. ओहो धीम्या गतीचा चेंडू ओळखला, फटका तर खेळला, फटका हवेमध्ये. त्यानंतर शफिक गोरुले चूक होणार नाहीये या खेळाडूच्या माध्यमातून. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत आणि आज चेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन होत असताना पाहायला मिळते संघ सहकार्यांच्या माध्यमातून. डीजे येस थँक्यू डीजे. बॅटिंग साठी हर्षवर्धन पाटील वरंगे पाडाळे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. हर्षवर्धन पाटील या खेळाडूने देखील दर्जेदार खेळ या वर्षीच्या अंगामध्ये केलाय. कमबॅक या खेळाडूच्या माध्यमातून देखील राहिलाय. या मॅच मध्ये देखील आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं, त्यासाठी त्यांची देखील वर्णी लागली या चौथ्या 5व्या क्रमांकासाठी. हर्षवर्धन पाटील आपण त्यांना देखील पाहतोय, परंतु समीर खान जबरदस्त गोलंदाजी. सरनोबतवाडी एक्सप्रेस समीर खान मागच्या मॅच मध्ये देखील इम्पॅक्टफुल गोलंदाजी. ओ चांगला चेंडू या खेळाडूच्या विरोधात आपण थोडस जर पाहायला गेलं तर दक्कन पन्हाळा संघाला पाहतोय थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. या खेळाडूला ओळखण्यामध्ये अपयश येत आहे. मागच्या मॅच मध्ये समीर खानने जर पाहायला गेलं तर फक्त 7 धावा आणि 4 विकेट मिळवलं होते या खेळाडूने. ज्या प्रकारचं जावेदचं योगदान महत्वाचं होतं त्या प्रकारे या खेळाडूचं देखील योगदान महत्वाचं राहिलं. मागच्या मॅच मध्ये गगन बावडा संघ पराभूत झाला, त्याच्यामध्ये या खेळाडूचा देखील महत्वपूर्ण वाटा होता. निश्चितच चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. थोडस डिफिकल्ट असण्याच्या कारण दक्कन पन्हाळा एक चॅम्पियन संघ आहे. ओहो या चेंडूवरती ओहो चूक केली एसटी रक्षकाने चूक केली. चेतनने इथे मात्र चूक केली. मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर जबरदस्त जेल टिपला होता या खेळाडूने, परंतु या मॅच मध्ये चेतन पिंगरे या खेळाडूने इथे मात्र चूक केली. थोडस स्वतःवरती नाराज आहे, कारण का आज जेल टिपणं गरजेचं होतं, कारण इथे हर्षवर्धन पाटील माघारी परतले असते आणि हर्षवर्धन पाटील माघारी परतले असते तर संघ थोडासा अडचणीमध्ये आला असता. या संघाकडे बॅटिंग लाईनअप आहे, परंतु कुठेतरी आज संघ फसताना पाहायला मिळतोय. सौरभ महापुरे देखील खेळताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ओहो वेगवान चेंडू या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कोर पॉईंटच्या दिशेने फटका केलाय. सिंगल तर आले, डबलचा इथे विचार केला, 2 धावा तर आले, 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. 15 शॉट आहे इथे. आपण एक धावेसाठी संघर्ष करत असताना कुठेतरी चूक करताय आणि या ती दुसरी धाव घेण्याचा तो लवकर मानस होता आणि त्यासाठी इथे मात्र चूक केली. थोडस शॉर्ट रनअप पाहायला मिळालं आणि म्हणूनच इथे सिंगल फलकावरती ऍड होईल. याच बरोबर जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 3 षटकामध्ये 7च्या सरासरीने 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 21व्या फलकावरती सुमधुर संगीताचा आस्वाद घेऊया आणि लगेचच मॅच कडे येऊया. टीजे हो चांगला चेंडू इथे तर पाहायला गेलं तर पॉइंटच्या दिशेने हा चेंडू खेळून काढलाय.
थोडस जर पाहायला गेलं तर शफलून घेण्याचा प्रयत्न झाला, थोडस इरादा होता या घातक फटक्याचा, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणी इथे बॅटचा फेस जो आहे तो थांबवला आणि त्यानंतर सिंगल इथे मात्र प्राधान्य दिलंय. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 22 धावा फलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय सद्दाम यांना. सद्दाम मुल्लानी इथे गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती निश्चितच धावा किती आहेत हे देखील पाहावं लागेल. चेंडू शरीराला आदळलाय का या बॅटला आदळलाय, या प्रश्नांची उत्तर इथे मात्र पंचाच्या माध्यमातून दिली जातील. बाईच्या स्वरूपातून या धावा आहेत. इथे जर पाहायला गेलं तर सिंगल धाव इस संघाच्या खात्यामध्ये आढळून असताना पाहायला मिळते. पंचांनी इथे नकारात्मक मान हलवले. इथे विचारला प्रश्न पंचांना की एक्स्ट्रा धाव मिळेल का आम्हाला, परंतु सांगितले इथे मात्र पंचांनी नाही मिळणार इथे एक्स्ट्रा धाव. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, पंचांकडे अपील मागितलाय आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाला, म्हणजेच काय ओयूटी आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. त्याची जागा घेण्यासाठी या बावडा नगरीतला एक वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातंय प्रशांत पिंगळे, आपण त्याला देखील पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे. एक कमी कालावधीमध्ये चर्चमध्ये असणारं नाव आहे. या वर्षीच्या अंगामध्ये रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूने चांगला खेळ दाखवला. धावसंख्या इथे मात्र जर पाहायला गेले तर आतापर्यंत 23 धावा फलकावरती आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 23 धावा. आपण या मॅच मध्ये निखिल पवार म्हणजे सैराटला देखील पाहतोय. या मॅच मध्ये जबरदस्त खेळ मागच्या मॅच मध्ये त्याचा देखील राहिला. या मॅच मध्ये देखील इम्पॅक्टफुल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. इथे कव्हरला इथे मात्र फटका केला, डीपला प्रोटेक्शन आहे. निखिल पवारच्या दिशेने हा फटका केलाय. सिंगल तर आली आहे, चांगली फेकी पाहायला मिळते निखिल पवारच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू आहे. इथे क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळते. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. हर्षवर्धन पाटील यासाठी ओळखले देखील जातात. सिंगल आले तोपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते. आतापर्यंत 25 धावा या फलकावरती लागत जातात. 25 धावा फलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. चौथं षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या षटकापासून इम्पॅक्टफुल गोलंदाजी. ओहो फटका चांगला खेळला. वाह इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, परंतु टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय झेल टिपलाय सैराट साठी, टाळ्यांचा गजर. वाह काय झेल टिपलाय. इथे जर पाहायला गेला तर एफर्ट दाखवला या खेळाडूने. डीप कव्हर वरून जर पाहायला गेला तर सुरू झालेला प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत संपुष्टात आला. जबरदस्त झेल इम्पॅक्ट टाकला या झेलने. या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर प्रशांत पिंगळेची ती विकेट महत्वाच्या क्षणाला आली आहे. थँक्यू डीसी. इम्रान थोडस नाराज असेल. इम्रान सांगताय या खेळाडूंना चान्स मिळाला. आज सुवर्ण संधी आहे, आपलं घरचंच मैदान आहे, इथे आपण प्रॅक्टिस करता, आज संधी मिळाली. इम्रान देखील सांगतायत आम्ही एक कारकीर्द गाजवले, आता तुमची वेळ आली, तुम्हाला इथे संयम राखावा लागेल. पेशन्स महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. ते पेशन्स राखता आले नाहीयेत प्रशांत पिंगळेला. परंतु आता मात्र बॅटिंग साठी आता मात्र जर पाहायला गेलं तर सौरभ महापुरे अजून एक बावडा नगरीतून हा खेळाडू जर पाहायला गेलं तर चर्चेमध्ये राहिलाय. एक जबरदस्त बॅटर आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जर पाहायला गेलं तर ओपन क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचं वर्चस्व राहिलंय. या वर्षी जर पाहायला गेलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं नाव कमवले या खेळाडूने. यासाठी मेहनत देखील करतायत सौरभ बापुरे. जबरदस्त खेळाडू आहेत. हर्षवर्धन पाटीलच्या बरोबर त्याला देखील या मॅच मध्ये लढायचं आहे. मित्रांनो मैदानाची शर्यत म्हणजे फक्त धावांचा खेळ नाहीये, ती स्वप्नांची जबाबदारी आणि संयमाची कसोटी आहे.
आणि या मॅच मध्ये संयमाची कसोटी ती पार करावी लागेल स्वप्नांची जबाबदारी पार पाडण्यासाठी. निश्चितच ही जबाबदारी ती मात्र कांद्यावरती हर्षवर्धन पाटीलच्या देखील आहे. सांगरूची ती स्पर्धा देण्याची स्पर्धा या खेळाडूने जबरदस्त खेळ केला होता. या चेंडूवरती आक्रमण चढवलं, फटका फसलाय, इथे संयमाचा बाण फुटला आणि त्यानंतर हर्षवर्धन पाटीलची विकेट देखील आली. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. हर्षवर्धन पाटील नाराज आहेत कारण का इथे या संघाला गरज होती थांबण्याची, परंतु हर्षवर्धन पाटीलचा एक मोठा फटका घात करून गेलाय, फलंदाजाला बाद करून गेलाय. आता त्याची जागा घेण्यासाठी वरंगे पाड्याचा फलंदाज बाद झालाय, तर वरंगे पाड्याचाच फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघाच्या मॅचचा पहिला मॅचचा हिरो जो ठरला तो म्हणजेच राज पाटील. चांगली गोलंदाजी केली होती, चांगली बॅटिंग देखील केली होती पहिल्या मॅच मध्ये, आणि या मॅच मध्ये देखील त्याला जबाबदारी पार पाडावी लागेल कारण का संघ अडचणीत आहे सध्याच्या घडीला. जर विचार केला तर आतापर्यंत 6 विकेट आल्यात, 6 गड्यांच्या मोबदल्यावरती धावा बनवले गेलेत आतापर्यंत. फक्त आणि फक्त 25 धावा फलकावरती पूर्णपणे संघ अडचणीत आलाय, आणि याचं कारण समीर खान देखील आहेत. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणि त्यावरती इथे चंदू शेट्टे सर असते तर नक्कीच म्हणाले असते दांडी दांडी दांडी. गोल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. निश्चितच जर पाहायला गेलं तर समीर खानने प्रभावी गोलंदाजी केली आहे. जबरदस्त असा खेळाडू आहे मॅन फ्रॉम सरनोबतवाडी. समीर खानचा जर विचार केला तर मित्रांनो चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2च मॅच खेळत असताना तब्बल 7 विकेट. पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट खेळाडूने घेतल्या, या मॅच मध्ये आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात समीर खानने. जबरदस्त कामगिरी समीर खानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सरनोबतवाडीचा हा खेळाडू आहे, चर्चेमध्ये राहिलाय हा खेळाडू. कौतुक करावंच लागेल या खेळाडूचं, ज्या प्रकारे मेहनत घेत आहेत या पटलावरती निश्चितच या खेळाडूने राज केले. समीर खान, सरनोबतवाडी एक्सप्रेस. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक झाले मित्रांनो. टाळ्यांचा गजर थांबायला नको आहे. जबरदस्त गोलंदाजी, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक समीर खानच्या नावावरती. सरनोबतवाडी एक्सप्रेस, समीर खान, प्रभावशाली गोलंदाजी, वाह. या स्पर्धेतील निश्चितच पहिली हॅट्रिक झाली आहे समीर खान. खानोंकी खान, समीर खान जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या खेळाडूने 8 विकेट घेतल्या 2 मॅच मध्ये. कामगिरी अप्रतिम आहे समीर खानची. प्रभावशाली गोलंदाजी या खेळाडूने केली या स्पर्धेमध्ये. युवा गोलंदाज तानाजी खांडेकर, आपण यायचं तानाजी खांडेकर.
बॅटिंग साठी आता मात्र विनायक खोत यांना देखील जबाबदारी क्रिकेट खेळावं लागेल. या मॅच मध्ये संघ अडचणीत आहे, या परिस्थितीमध्ये लढावं लागेल. ओ चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, सुरेख गोलंदाजी, निश्चितच जबरदस्त गोलंदाजी, इम्पॅक्टफुल गोलंदाजी पाहायला मिळते. समीर खान काय गोलंदाजी केली पहा मित्रांनो. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक, मगच्या मॅच मध्ये 4 विकेट आणि या मॅच मध्ये देखील 4 विकेट. फुल टॉस आहे, त्याच्यावरती फाईनला फटका केला आणि त्यानंतर चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस वरती वार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकाराने, थोडीशी राहत की साथ घेतली. 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ही मॅच महत्वाची आहे, सुपर 8 फेरी गाठायची तर ही मॅच जिंकला तर आपण निर्धास्त राहणार आहेत आणि म्हणूनच ही बाब लक्षात घ्यावी लागेल. ओ वेगात टाकलाय, वेगात एक्सप्रेस डिलिव्हरी, परंतु एक्स्ट्रा धावीसाठी असेल ही एक्सप्रेस डिलिव्हरी. देशात थोडीशी चुकली आणि म्हणूनच एक्स्ट्रा धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. 30 धावा फलकावरती लागले जात आहेत. या मॅच मध्ये जाळावं लागेल आपल्याला या संघर्षाच्या बट्टीमध्ये, त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाहीये. ही सुवर्ण संधी आहे. इथून कित्येक जणांनी स्वतःचं साम्राज्य उभारलंय. ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू आपण मॅक्सवेलची देखील आठवण करणं गरजेचं आहे. ओ चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, पुन्हा एकदा योग्य त्या दिशेला टाकले आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच पंधराकडे अपील केला गेला, परंतु इथे चौकार देखील आलाय. क्षेत्ररक्षकांना बेदर चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4 धावेसाठी. निश्चितच तिसऱ्या पंधांकडे धावा घेतला जातोय. इथे यस्टनचा वेध घेतलाय का हे देखील पाहावं लागेल. तिसऱ्या पंधांकडे धावा घेतलाय पाहायचंय. अक्षयजी कोळंबेकर सर हे तिसऱ्या पंधांसाठी बिझी होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे जर पाहायला गेलं तर इथे यष्टांचा वेध अचूकतेने झालाय. या स्पर्धेमध्ये या षटकामध्ये 4 विकेट घेतले आहेत. समीर खानने टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो, जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 2 मॅच मध्ये तब्बल 9 विकेट गोलंदाजाने घेतलेत. जबरदस्त कामगिरी समीर खान, 17 धावा आणि त्याचबरोबर 9 विकेट. काय कामगिरी केली आतापर्यंत जर पाहायला गेलं तर निश्चितच चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये शेवटची जोडी आहे. या मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर शरद राबाडे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू जर पाहायला गेलं तर कुठेतरी उशीर आला मी म्हणेन, कारण का एक चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅटिंग देखील करतात. आपण यांना पाहिलंय या खेळाडूला, परंतु या खेळाडूला कुठेतरी आपण थोडस उशिरा स्थान दिलं. शेवटच्या क्षणाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 9 गड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या तब्बल 30 या आकड्यावरती, धावसंख्या 9 गड्यांच्या मोबदल्यावरती. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 75 धावा बनवल्या होत्या, या मॅच मध्ये फक्त 30 बनवल्या त्या संघाने.
30 धावा फलकावरती लागले जात आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा अजून देखील 18 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. या 18 चेंडूमध्ये 30 धावांचा विचार करावा लागेल कारण का आपल्याकडे गोलंदाजी चांगली आहे. ओ चांगला चेंडू आहे त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर अलका हाताने ढकलून काढला चेंडू. जावेद संधीने ज्या प्रकारे गोलंदाजांना यूज केलंय त्यासाठी या जावेद संधीचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी इथे मात्र केली आतापर्यंत गोलंदाजांनी. समीर खानचं कौतुक विशेष करावं लागेल आणि याचबरोबर ही मॅच पाहण्यासाठी अरुण तेली सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल परंतु सध्याच्या घडीला इथे मात्र त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. सौरभ महापुरेच्या बॅट म्हणून षटकार हा खेळाडू इम्पॅक्ट टाकू शकतो या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. निश्चितच जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता त्याच्यावरती पुलचा सक्सेसफुल फटका पाहायला मिळाला. 6 धावीसाठी तो फटका. या 6 धावीने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 30 फटकावरती जावेदने थोडीशी चूक केली. जावेदची रणनीती होती या चेंडूवरती फसवायची परंतु तो इरादा त्याचा फसलाय परंतु प्रयत्न पुन्हा एकदा केले जातील. जावेद सदी त्याच्या विरोधात सौरभ महापुरे इम्पॅक्ट टाकताना तो देखील पाहायला मिळतोय. शेवटची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला चेंडू आहे इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल तर आले मिड विकेटला डबलचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर आलेत. शफिक गोरीले थोडंसं फंबल होताना पाहायला मिळाले तोपर्यंत 2 धावे या संघाच्या खात्यामध्ये 2 धावीने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 32 धावा फलकावरती पाहायला मिळते. सॉरी 38 धावा पाहायला मिळतात. माफ करा 38 धावा फलकावरती. या आधीच्या चेंडूवरती षटकार देखील आला होता आणि त्यानंतर इथे 2 धावा आल्या म्हणजे 38 धावा फलकावरती. ओहो या चेंडूवरती पंचांकडे अपील आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाला म्हणजेच काय ओईटी आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. शेवटची जोडी इथे मात्र फोडण्यामध्ये यश आलंय आणि याच बरोबरीने इथे जर पाहायला गेला तर संघ पूर्णपणे ऑल आउट ठरलाय. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय जो ऑल आउट झालाय.
आदिती विरू पाटील स्पोर्ट्स आज संघ वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये प्रभावशाली गोलंदाजी कोणी केली आहे समीर खान 2 मॅच मध्ये 17 धावा 9 विकेट आतापर्यंत जर पाहायला गेलं तर विकेट टेकर गोलंदाज राहिला हा खेळाडू वडणगे येथे झालेली विकेट चषकाची स्पर्धा देखील गाजवली होती या खेळाडूने पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला इथे मात्र कवचला भेटण्याचा प्रयत्न केलाय सिंगल तर आली आहे आणि सिंगलने इथे मात्र धावसंख्येचं खातं जे आहे ते खुललं जातं अजित साठे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली सिंगल त्यांनी देखील इथे मात्र आपल्या संघासाठी जोडली बावड्या परिसरातील खेळाडू आहेत अजित साठे ओहो मोठा फटका खेळण्याचा इरादा होता परंतु इथे मात्र धावा किती मिळतील हे देखील पाहायचं आहे व्हाईट प्लस स्टार एकूण 5 धावा मिळतील थोडस जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये मनातून हार मानली या संघाने कारण का धावा बनवल्या गेल्या नव्हत्या पहिल्या इनिंग मध्ये गणेशने स्टार्ट दिला नव्हता त्यानंतर जयसिंग पाटील देखील थोडस जर पाहायला गेलं तर प्रेशर खाली घेताना पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त जी आहे ती पहिल्या इनिंग मध्ये बनवली गेली फक्त 38 धावा शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या जर पाहायला गेलं तर जोडीने प्रयत्न केला होता सौरभ महापुरेच्या बॅटमन एक षटकार देखील पाहायला मिळाला होता ओहो या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर सौरभ महापुरेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते सिंगल तर आली या सिंगलने धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती सिंगल आली त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 5 धावा आल्या 6 धावा 2 चेंडू मध्ये झाल्या त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सिंगल म्हणजे आतापर्यंत 7 धावा या फटकावरती पाहायला मिळत आहेत हो या चेंडूवरती फ्लिक केलाय सुरेख फटका केला गेला मनगटाचा वापर चांगल्या रीतीने केलाय सिंगल तर आली आहे आणि या सिंगलने इथे बदल धावसंख्या आतापर्यंत 8 डावा फलकावरती लागले जात आहेत 8 डावा या फलकावरती चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचा यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ एसपी स्पोर्ट्स गगन बावडा आणि त्याचबरोबर मोरिया उद्योग समूह भोयवाडी संघ फुल टॉस आहे फुल टॉस वरती इथे मात्र हाताने खेळून काढला फटका कव्हरला इथे मात्र फटका केला आणि जावेद देखील सांगतायत आपण इथे मनसोक्त बॅटिंग करूया सिंगल डबल नको इथे मोठे फटके देखील केले तरी देखील चालतील कारण का बॅटिंग ऑर्डर आपल्याकडे चांगली आहे आणि धावा देखील इथे कमी आहेत तर मनसोक्त बॅटिंग करूया आपण ओहो या चेंडूवरती इथे जर पाहायला गेला तर लोड फुल टॉस होता त्याच्यावरती रिव्हर्स स्वीपचा फटका आणि तो घात करून गेलाय फलंदाजाला बाद करून गेलाय फलंदाज बॅक टू द पेव्हलियन डीजे बॅटिंग साठी आपल्याला चेतन पाहायला मिळतात पाहायचं चेतन कशा प्रकारे बॅटिंग करतायत विकेट आली पहिली विकेट इथे मात्र पाहायला मिळाली अजित साठे बॅक टू द पेव्हलियन गेलेत आणि त्यांची जागा घेतली चेतनने ऑडिटर फलंदाज ते देखील आहेत मी म्हणेन कुठेतरी आपण शफिक गोरुलेचा वापर चांगल्या रीतीने करणं गरजेचं आहे शफिक गोरुले खूप जे निपाणीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आपण यांना इथे कुठेतरी थोडस चांगल्या रीतीने प्रमोट करणं गरजेचं आहे या चेंडूवरती इथे मात्र यष्ट्यांचा वेळ इथे राज पाटील सांगतायत ही मॅच संपली नाही आहे कमी धावसंख्या आहे परंतु इथे आम्ही देखील प्रयत्न करणार प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते 2 विकेट मिळवल्या आहेत हॅट्रिक साठी यानंतर ते पाहायला जरूर मिळतील परंतु सध्याच्या घडीला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती डीजे
बॅटिंग साठी आता मात्र मॅन फ्रॉम इचलकरंजी जावेद संधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच जावेद संधी जर पाहायला गेला तर एक बेस्ट आयकॉन खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि सध्याच्या घडीला मगाच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांनी प्राप्त केला होता. जबरदस्त कामगिरी केली होती मगाच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये देखील जबाबदारीने खेळताना पाहायला मिळाले. मगाच्या मॅच मध्ये 42 धावांची ती खेळी होती आणि या चेंडूवरती इथे मात्र निखिलच्या बॅट मधून अव्वाई सफर पाहायला मिळते आणि 6 धावांसाठी हा फटका. मी इथे मात्र कौतुक करेन आदिती वीरू पाटील स्पोर्ट्स या संघाचं ज्या प्रकारे इथे जावेदने प्रत्येकाला जबाबदारी दिली. ओहो वेगवान चेंडू टाकला एक्सप्रेस डिलिव्हरी इथे तर पाहायला मिळाली. जयसिंग पाटीलच्या माध्यमातून थोडस छेडछाडी करण्याचा प्रयत्न. इथे पायांची मुवमेंट नाहीये. सेवक स्टाईलने हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. जर पायांची मुवमेंट असती बॉल पर्यंत पोहोचली असते तर निश्चितच एक चांगला फटका पाहायला मिळाला असता. ती ताकद आहे सैराट मध्ये. ओहो चांगला चेंडू आहे इथे मात्र टॅप केला परंतु इथे धावा मिळणार नाहीयेत. जावेद संधी सांगतात पायांची मुवमेंट नाहीये. निखिल पवार तुझ्या माध्यमातून ती मुवमेंट महत्वाची देखील आहे आणि इथे एसपी स्पोर्ट्स गगन बावडे संघाचा कर्णधार आलाय सागर माडिक. तो देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे जर पाहायला गेला तर सिंगल आली डबलला इथे मात्र कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा तर आले. 2 धावीने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 17 धावा फलकावरती लागले जात आहेत. 39 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा. 17 तर बनवल्यात म्हणजे 22 अजून देखील आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओ इथे जर पाहायला गेलं तर निश्चितच खेळायचं होता हा फटका मिड विकेटला परंतु खेळता आला नाही. बॅटची हलकीशी काढ आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेलं तर दुखापत होत असताना पाहायला मिळत परंतु जावेदने सांगितलंय पुन्हा एकदा तेच करतोय तीच चुकी करतोय. मोमेंट नाहीये. यस आर मानायचे नाहीये. स्पोर्ट्समनशिप आहे आणि ते दाखवलं जाते. जावेद संधीला देखील माहिती आहे खेळाडूचं आयुष्य सोपं नाहीये. संघर्ष आहे या खेळाडूंच्या आयुष्यामध्ये आणि म्हणूनच या खेळाडूला देखील प्रोत्साहन देतोय. या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने इथे जर पाहायला गेला तर झेल सोडला आणि त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा तो चान्स मिळाला. फलंदाजाला 2 धावा आल्या आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली. इथे मात्र 19 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 39 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा फलकावरती म्हणजे 20 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर आपल्याला विकेट एक घ्याव्यात लागतील. ज्याप्रमाणे आपल्या विकेट घेतल्या जापोटी संघाने त्या प्रकारे आपल्याला देखील त्यांच्या विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संधी मिळतात तर त्या संधीचं सोनं करावं लागेल पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी. पाहायचंय काय होते काय बिघडते. या 20 धावांचा पाठलाग यशस्वी होईल का? यशस्वी होईल असं वाटतंय परंतु क्रिकेट आहे अनिश्चितांचा खेळ आहे. इरफान शेख यांनी देखील सदीच्या भेट दिली केपीला. इरफान सर आपलं देखील खरंच मनपूर्वक आभार. या स्पर्धेसाठी तुम्ही देखील उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. या चेंडूवरती मिड विकेटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स. 2 धावा तर संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले आहेत. धावसंख्या 21. 21 धावा फटकावरती पाहायला मिळतात. मित्रांनो जी सिर्फ उन्हीं को मिलती है जो खुद को चुनौती देती है. निश्चितच स्वतःला चुनौती द्यावी लागेल. स्वतःला इथे मात्र जर पाहायला गेलं तर त्या संघर्षाच्या युद्धामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागेल. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये यश देखील आलं. चांगला चेंडू डिलिव्हर केला. आपल्याकडे हे अस्त्र जर असेल तर तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाहीये. कारण का सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर जे खेळाडू आहेत ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात सातत्याने आणि तुमच्याकडे वाईट यॉर्करचा चेंडू असेल तर फलंदाजापासून तुम्ही वाचू देखील शकता आणि तेच केले सध्याच्या घडीला राज पाटीलने. चांगली गोलंदाजी करतायत परंतु धावा नाहीयेत या मॅच मध्ये आणि म्हणून कुठेतरी नाराज देखील आहे संघ.
ओहो वेगवान चेंडू अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला जातोय. राज पाटील या मॅच मध्ये पूर्णपणे जीव ओतून इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे इथे जर पाहायला गेलं तर समीर खानने या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची इम्पॅक्टफुल गोलंदाजी केली आहे. पहा कालच्या दिवसामध्ये 100+ धावा चेस होताना आपल्याला पाहिलेत आणि तिथेच या युवा खेळाडूने काय गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये 17 धावा, फक्त 17 धावा आणि 9 विकेट. काय गोलंदाजी आहे अप्रतिम. येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल असणार यात शंका नाही आहे. आणि राज पाटील देखील तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधात जावेद संदीप. एक बिग बॅटल, एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला युवा जोश. ओहो या चेंडूवरती शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्ही टाकू शकत नाही जावेद संदीपच्या विरोधात, कारण का उंची आहे या खेळाडूकडे आणि ताकद देखील आहे आणि त्याचा पूर्णपणे इथे मात्र उपयोग केलाय जावेद संदीने षटकारासाठी. धावसंख्या 29 फलकावरती षटकाराने धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळते. 29 फलकावरती लोवर फुल टॉस होता त्याच्यावरती इथे मात्र फक्त ड्राईव्ह केला जातोय. इथे सिंगल आले. हर्षवर्धन पाटीलच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल तर आले. काउ कॉर्नरच्या दिशेने फटका केला. सिंगल आली. धावसंख्या वाढताना पाहायला मिळाली. आतापर्यंत 30 फलकावरती 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 30 फलकावरती या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व राखलंय. तर आपल्याकडे जे गोलंदाज आहेत त्याचा कुठेतरी वापर आपण करावा लागेल. जे गोलंदाज आहेत आपल्याकडे निश्चितच त्यांना इथे मात्र गोलंदाजीसाठी आणावं लागेल. या मॅच मध्ये एक्स्ट्रा कुठेतरी थोडंसं जर पाहायला गेलं तर इम्पॅक्ट दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या सगळ्याकडे गोलंदाजी चांगली आहे परंतु बॅटिंग थोडंसं पहिल्या मॅच मध्ये देखील जर पाहायला गेलं तर बॅटिंग प्रभावी होताना पाहायला मिळाली नाही. फक्त जर पाहायला गेलं तर 75 धावा ज्या आहेत त्या बनवल्या गेल्या होत्या, त्या धावा डिपेंड देखील केल्या होत्या या संघाने. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. सातत्याने आपल्याला सूचना केल्या जात आहेत. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोर्या उद्योग समूह भोयवाडी संघ रोहित खांडेकर आणि त्याचबरोबर एसपी स्पोर्ट्स गगन बावडा. सागर माडिक चला यायचा. रोहित खांडेकर आलेत. सागर माडिक आपण देखील यायचा. रोहित खांडेकर म्हटलं की रोहित मरे हे समीकरण देखील येतं आणि निश्चितच रोहित खांडेकरची मॅच पाहण्यासाठी रोहित मर्रे देखील आलेत. एक युवा खेळाडू, एक युवा स्टारकास्ट खेळाडू. रोहित मर्रेला देखील आपण पाहिलं कित्येक मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी कोण विसरेल. या खेळाडूने दर्जेदार खेळ केला. निश्चितच रोहित आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. इथे जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये पूर्णपणे शरणागती पत्करली दक्कन पन्नास संघाने. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जे खाली, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा तो चान्स मिळालाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 36 धावा ना मात्र 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त 38 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग इथे मात्र करायचा होता. या चेंडूवरती रिवर्सचा फटका आणि याच बरोबर विजयावरती शिक्कामोर्तब. म्हणजे या आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय आणि तो संघ आहे अनिरुद्ध म्हणजेच वीरू पाटील सरांचा हा संघ. आदिती वीरू पाटील हा संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय. आतापर्यंत 3 संघ आपल्याला मिळाले. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये अमीर भैया स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय, त्यानंतर अर्पिता स्पोर्ट्स हा संघ क्वालिफाय झाला. आजचा 3रा संघ आपल्याला मिळालाय तो म्हणजेच आदिती वीरू पाटील स्पोर्ट्स संघ. थँक्यू थँक्यू दिद्या. यानंतरची जी नाणेफेक आहे ती दक्कन पन्नास संघाचे ओनर जीवनजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यानंतरची जी मॅच आहे ती एक चांगली मॅच, कारण का दोन्ही संघ पराभवाने इथे मात्र नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करतील. नवीन आव्हानाला सामोरं जाताना पाहायला मिळतील.